मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्चला 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला। यावेळी त्यांनी तिसरी मुंबई उभारण्याची घोषणा केली आणि त्यासाठी भूसंपादन आणि भूवाटप धोरण जाहीर केलं। यामुळे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पाचा मार्ग आता सोपा झाला आहे। पण ही तिसरी मुंबई नेमकी कुठे उभारली जाणार आहे, यासाठी सरकारने काय प्लॅन आखला आहे, त्यामुळे नक्की विकास काय होणार, खरंच तिसऱ्या मुंबईची गरज आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आणि गेल्या 25 वर्षात ठाणे बेलापूर या औद्योगिक मार्गावर सिडकोच्या माध्यमातून वेगाने विकसित झालेली नवी मुंबई शहर यानंतर आता तिसरी मुंबई उभा करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यामुळे अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली। म्हणजेच तिसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास होणार आहे। तर या तिसऱ्या मुंबईत रायगड, पेण आणि नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फील्ड म्हणून विकसित करण्यात येणार आहेत। तसेच मुंबई महाअत्याधुनिक महामार्ग, मल्टी मॉडेल कॉरिडॉर ते ग्रीन फील्ड जोडले जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। यामध्ये उरणमधील अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू आणि शिवडी नावाशेवा परिसर, त्याचबरोबर कर्नाळा, साई, चिरणे, रायगड, पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्रे ग्रीन फील्ड क्षेत्र म्हणून विकसित केली जाणार आहे। आणि याच भागात मुंबई 3.0 विकसित करण्याचे सरकारचे लक्ष आहे। तर या तिसऱ्या मुंबईसाठी 371 चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामधील गावांचा विस्तार होणार आहे। यामध्ये अत्याधुनिक महामार्ग, मल्टीमॉडेल कॉरिडॉर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकणाकडे जाणारा सागरी महामार्ग, मुंबई गोवा एक्सप्रेसवेला जोडणारे द्रुतगती महामार्गाचे जाळे या तिसऱ्या मुंबईत असणार आहे। तर ही तिसरी मुंबई थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेला सुद्धा जोडली जाणार आहे। याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण या दोन तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 14,321 कोटी रुपये खर्च करून रस्ते उभारणार आहे। तर नैना क्षेत्रातील 1 ते 12 असे सर्वच टीपीएस योजनेतील रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी आणि मार्गातील सर्व अतिक्रमण ठरवूनच कामाला सुरुवात झाली आहे। रस्ते बांधताना कुठेही सिग्नल यंत्रणा किंवा चौक येऊ नये याची खबरदारी सुद्धा तिसरी मुंबई उभारताना घेतली जात आहे। यामुळे रस्ते सरळ रेषेत राहण्यास मदत होणार असून ज्या ठिकाणी गरज आहे तिथे उड्डाणपूल किंवा अंडरपास बनवला जाणार आहे। यामुळे चौक आणि सिग्नल विरहित अत्याधुनिक डिझाईनचे रस्ते सिडको तयार करणार आहे। तर नव्याने उभे राहणाऱ्या या तिसऱ्या मुंबईत नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील 80 गावं, तसेच खोपटा नवनगर क्षेत्रातील 33 गावं, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 2 गावं आणि रायगड प्रदेश क्षेत्रातील 9 गावं अशी एकूण 124 गावांचा समावेश असणार आहे। यामुळे अटल सेतूमुळे जोडल्या गेलेल्या रायगड जिल्ह्यातील पेन ग्रोथ सेंटर आणि आसपासच्या परिसराचा विकास आता वेगाने होणार आहे। तर या ठिकाणच्या अनेक प्रकल्पांमध्ये टाटा इनोव्हेटिव्ह सिटी सारखे अत्याधुनिक प्रकल्प आणि जागतिक दर्जाच्या औद्योगिक क्षेत्रांचा समावेश असणार आहे। यामुळे मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार वेगाने होणार आहे। त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात विकसित भूखंड देण्याचे धोरण देखील अवलंबिले जाणार आहे। ज्यामुळे या परिसराचा लवकरच कायापालट होऊन येथे एक नवीन आर्थिक केंद्र उभं राहील आणि यामुळेच नियोजित शहराच्या रचनेला, औद्योगिक गुंतवणुकीला, लॉजिस्टिक क्षेत्राला आणि निवासी वाणिज्यिक प्रकल्पांना एक ठोस दिशा मिळणार आहे। या धोरणामुळे जमिनीचे संपादन सुलभ होणार आहे। तसेच यातून निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधांमधून राज्य सरकार आणि MMRDA जास्तीत जास्त महसूल मिळवण्याचे एक शाश्वत रेव्हेन्यू मॉडेल देखील उभे करणार आहे। त्यामुळेच भूसंपादन आणि भूवाटपाच्या या धोरणाची सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे भूसंपादनासाठी स्वीकारलेली लवचिक आणि पारदर्शक पद्धत। महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 आणि 2013च्या भूमी संपादन कायद्यानुसार प्रकल्पग्रस्तांना उचित भरपाई मिळवून देण्यासाठी परस्पर संमतीने किंवा रोख मोबदल्याच्या स्वरूपात जमीन संपादित केली जाणार आहे। त्यांना रोख मोबदला दिला जाणार आहे। तसेच खाजगी मालकीच्या जमिनी घेताना प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड क्षेत्राचे सूत्र स्वीकारण्यात आले आहे। त्यामुळे स्थानिकांचा या विकास प्रक्रियेतील सहभाग आणि विश्वास वाढण्यास मदत होणार आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे तिसऱ्या मुंबईच्या संकल्पनेत टाटा समूहाच्या मदतीने साकारली जाणारी इनोव्हेटिव्ह सिटी हे आकर्षणाचे मुख्य केंद्र असणार आहे। त्यामुळे हे शहर तंत्रज्ञान आणि संशोधनाचे जागतिक केंद्र म्हणून नावारूपाला येईल। यासोबतच रायगड पेन ग्रोथ सेंटरच्या समावेशामुळे या परिसराचा औद्योगिक कायापालट होणार आहे।
त्यामुळे या भागात जागतिक दर्जाची विकास केंद्र उभारली जातील. यासाठी MMRDA कडून प्रस्ताव सुद्धा मागितले जाणार आहेत. एकूणच हे भूसंपादन आणि भूवाटप धोरण तिसऱ्या मुंबईला एका जागतिक गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आखलेला मास्टर प्लॅन आहे. त्यामुळे येथील जमिनीच्या मूल्यांकनापासून ते विकसित क्षेत्राच्या 25% पर्यंत FDI ला परवानगी देऊन राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. एकूणच अटल सेतूच्या सानिध्यात उभारली जाणारी तिसरी मुंबई ही महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने तिसरी मुंबई उभारण्यासाठी भूसंपादन आणि भूवाटपाच्या सर्वसमावेशक धोरणाला मंजुरी दिली आहे. आणि याप्रमाणे सुमारे 200 चौरस किलोमीटर परिसर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे विकासासाठी सुपूर्द करण्यात देखील आला असून या नव्या महानगरीचे नियोजन आता वेग घेणार आहे. तसेच तिसरी मुंबई म्हणजे न्यू टाउन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाचा विकास विद्यमान मुंबईच्या तिप्पट आकाराचा करण्याचा महत्वाकांक्षी आराखडा देखील तयार करण्यात येत आहे. त्यामुळे 2030 पर्यंत $300 अब्ज आर्थिक उद्दिष्टाकडे वाटचाल करणारे हे विकास केंद्र महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता बघू सरकारने तिसरी मुंबई उभारण्याचा निर्णय नेमका का घेतला आहे. तर तिसरी मुंबई उभारण्याचं कारण म्हणजे मुंबई महानगर प्रदेशात सध्या भरमसाठ लोकसंख्या वाढली आहे. यामुळे घरांची कमतरता, वाढती वाहतूक कोंडी, उद्योगांसाठी अपुरी पडणारी जागा आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताण या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. यामुळे तिसरी मुंबई हे नियोजनबद्ध शहर उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये निवासी वसाहती, आधुनिक औद्योगिक पट्टे, लॉजिस्टिक हब, व्यावसायिक संकुले आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा आहे. तसेच हरित पट्टे, रुंद रस्ते, जलव्यवस्थापन आणि शाश्वत विकासावर भर देत हे शहर उभारलं जाणार आहे. त्यामुळे केवळ औद्योगिक केंद्र म्हणूनच नाही तर ज्ञान आणि आरोग्याचे भंडार म्हणूनही तिसरी मुंबई विकसित केली जाणार आहे. तसेच एज्युसिटी आणि मेडिसिटी ही विशेष क्षेत्रे या शहराचे वेगळेपण ठरतील, कारण जगातील 7 नामांकित विद्यापीठांनी इथं कॅम्पस उभारण्यासाठी तत्वतः संमती दिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण महाराष्ट्रात उपलब्ध होण्याचा मार्ग देखील मोकळा होऊ शकतो. तसेच अत्याधुनिक रुग्णालये, संशोधन केंद्र आणि आरोग्य सुविधा यामुळे आरोग्य क्षेत्राला देखील नवी चालना मिळेल. तर तिसऱ्या मुंबईमधील मल्टी मॉडेल हब शिवाय डेटा सेंटर्स तसेच दुसऱ्या BKC सारख्या व्यावसायिक जिल्हा, पंचतारांकित हॉटेल्स आणि बहुपर्यायी वाहतूक व्यवस्था याचाही समावेश आहे. यामुळे मेट्रो, द्रुतगती मार्ग, विमानतळ आणि सागरी संपर्क यामुळे हे शहर बहुआयामी कनेक्टिव्हिटीने सज्ज असेल. एकूणच तिसरी मुंबई ही केवळ विस्ताराचा प्रकल्प नाही तर नियोजनबद्ध, संतुलित आणि भविष्याभिमुख विकासाचे मॉडेल आहे. त्यामुळे तिसरी मुंबई मुंबईच्या विकासाला नवे क्षितिज जोडणारी ठरू शकते आणि रोजगार निर्मिती, गुंतवणूक, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शाश्वत शहरीकरण याचा संगम साधत महाराष्ट्राच्या विकास गाथेत तिसरी मुंबई उज्ज्वल ठरण्याची आशा आहे. त्यामुळे ही तिसरी मुंबई कधीपर्यंत पूर्ण होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.